महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संपूर्ण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्या 2021 पासून सातत्याने सामाजिक चळवळीचा भाग म्हणून आम्ही नेत्र तपासणीचा कार्यक्रम घेत असतो। गेल्या मागच्या 2024 ते 25 याच्या क्षेत्रामध्ये आम्ही जवळपास 2025 ते 26 या कालखंडामध्ये आम्ही 6500 शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि यावर्षी आम्ही तशा पद्धतीचा शस्त्रक्रिया झाल्याचा अहवाल अजितदादांना आम्ही देणार आहे। त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा 6600 शस्त्रक्रिया करण्याचा आमचा मानस आहे। त्याचबरोबर आज आपल्याला नेत्र तपासणी करत असताना विशिष्टच लोकांना त्याचा एक फायदा मिळतो, परंतु दादांच्या संकल्पनेतून प्रत्येक व्यक्ती जो असेल सामाजिक जीवनामध्ये आणि चळवळीत काम करत असताना स्वतःचा वैयक्तिक कुटुंबाची जबाबदारी असो की सार्वजनिक सामाजिक जबाबदारी असो ती चांगल्या पद्धतीने राबवता यावी या उद्देशाने दादांनी एक आम्हाला डिझाईन केलेली आहे की आज अंगणवाडी सेविका आणि असतील किंवा मदतनीस असतील किंवा आशा वर्कर असतील त्यांच्यावरती अनेक कुटुंब अवलंबून आहे। तर प्रश्न हा कुटुंब कशा पद्धतीचे अवलंबून असतात, तर आज अंगणवाडी सेविका जर तुम्ही बघितली तर 100 कुटुंबातील 100 पिल्लं एक त्यांच्या याच्यामध्ये जवळ त्यांना संगोपन करावं लागतं। संगोपन करत असताना त्यांच्या दिनचर्यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्यापासून तर सर्व बाकीच्या ज्या काही गोष्टी गरजा असतात ते करण्याचं काम ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करते। तिने चांगल्या पद्धतीने करावी हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये 66,000 चष्मे वाटप करण्याचा संकल्प केलेला आहे। त्याचबरोबर आज ग्रामीण भागामध्ये शेतकरी असो शेतकरी कुटुंब असो त्यांची मुलं जे शाळेमध्ये शिकायला जात असताना त्यांच्या काही अडचणी असतात, तर अडचणीमध्ये जो काही एक भाग असतो की तो डोळ्याचा फार महत्वाचा एक विषय असतो। तो डोळ्याचा याच्यामध्ये तपासणी करत असताना बरंचसं असं आमच्या निदर्शनात आलं की 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात चष्मा आहे आणि ते चष्मा त्यांना त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते घेऊ शकत नाही। अशा लोकांना सरसकट 1ली ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही मोफत चष्मा वाटप करणार आहे। तो चांगल्या क्वालिटीचा असून 1000 ते 1500 रुपयाची किंमत असेल, परंतु तो निःशुल्क देण्याचा मानस आमच्या याच्यामध्ये आहे। हे सगळं अभियान करत असताना आम्हाला याच्यामध्ये मोलाचं सहकार्य आमचे अमरावती विभागातील आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब असतील, त्यांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये फार मोठा सहकार्य केलेलं आहे। त्यांचं सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य असते। आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय सुरेखाताई ठाकरे असतील आणि सर्व आमच्या सोबत असलेले सगळं माझा मित्र परिवार, पूर्ण आमचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष असतील, पूर्ण गाव प्रमुख असतील आणि जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, त्यांचं सर्वांचं याच्यामध्ये सहकार्य लाभणार आहे। कारण हे अभियान हे आज त्याचं उद्घाटन आहे, परंतु हे पूर्ण गावामध्ये तालुक्यातून गावामध्ये गावातून वार्डामध्ये पोहोचण्याचं काम आमची पूर्ण हे टीम करणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना सहकार्य करणार आहे। त्याचबरोबर 6600 आम्ही वृक्ष वाटप कार्यक्रम करणार आहे। कारण वृक्षारोपण करत असताना त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की वृक्षारोपण एक सार्वत्रिक याच्यात झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष कोणी देत नाही, परंतु हे प्रत्येक कुटुंबाला आम्ही एक झाड देण्याचा संकल्प आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर असेल, आज त्यांच्यामध्ये घराच्या बाहेर जर तो कोणत्याही कामासाठी गेला असेल तर त्याची सुरक्षा म्हणून एक 100 रुपयाचा जो एक विमा असतो, तो विमा आमच्या राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या माध्यमातून अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तो विमा फाडण्याचं काम आम्ही करणार आहे। त्याच्यामध्ये अपघात जर झाला असेल तर त्या कुटुंबाला अपघाताच्या याच्यामध्ये जर त्याचं दुर्दैवानं मृत्यू झाला असेल तर त्याला 2 लाख रुपयाची मदत असेल, किंवा त्याच्यामध्ये अपघातानं असेल किंवा इतर आजारानं असेल तो कुठल्याही रुग्णालयामध्ये जर गेला तर त्याला 50,000ची मदत अशी त्या विम्याच्या स्कीमचं स्वरूप आहे। याचा फायदा 6600 लोकांना आपण देण्याचा आम्ही मानस केलेला आहे। आज या अतिशय चांगल्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये जिल्ह्यातून प्रमुख बरेचशी मंडळी आलेली आहेत, बाकी गरजवंत लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। याचं पूर्ण नाड जे आहे आणि याचं पूर्ण कार्य जे आहे आम्ही गावापर्यंत पोहोचण्याचा मानस घेतलेला आहे।